तर नमस्कार मंडळी, नेमकी नवरात्र संपलेली आणि आज होतो शुक्रवार, म्हणून मी आणि विकास गेलो कट्ट्याच्या बाजारात. कट्ट्याच्या बाजारात गाडी जास्त आणि माणसं कमी दिसत होती. ती बघून आम्ही गेलो वांगणकरांच्या दुकानात. विकासने आपलो बाजार वगैरे घेतल्यान आणि आम्ही सरळ गेलो मासे मार्केटमध्ये. मासे मार्केटमध्ये गेलो, नुसते मासे बघूनच समाधान मानूच होतं, कारण माशाचा भाव अगदी सोन्याप्रमाणे वर चढलो होतो. तिथे वास फक्त घेतलो आणि गेलो चिकनच्या दुकानात. चिकनच्या दुकानात जाऊन आम्ही मस्तपैकी एक एक किलो चिकन घेतला दोघांनी आणि तिथून गेलो आम्ही मालवद्यांच्या दुकानात. मी माझा बाजार घेतलाय. तिथून मेडिकलमध्ये गेले. मेडिकलमध्ये जाऊन बाबूचं जे सामान होतं ते घेतले आणि जरा गरमी वाढल्यामुळे थंड मस्तपैकी आवळा सरबत खाल्लं आणि आम्ही निघालो घरात जाऊ. घरात गेलो तर बघा, ह्या चिकन मस्तपैकी 1 किलो घेतलेलं आहे आणि लगेच आईन घेतल्यान खोबरा किसून जसा झाला तसं तिनं लगेच टाकल्यान कढईत आणि चरा 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 करून भाजूक चालू केल्यान तसं टोमॅटो वगैरे ग्रेव्हीसाठी काढून ठेवलेल्यान बघता बघता तिनं फोडणीत पण घातल्यान. एका साईडला रस्सो आणि एका साईडला सुके, अशा प्रकारचं 2 प्रकारे चिकन बनवल्यान होता. तर आम्ही रात्री गेलो मंदिरामध्ये कांदो कापत होते. काही कार्यक्रम नसल्यामुळे सगळ्यांनी भजी करूचो प्लॅन केलेल्याने. ही सगळी लोक इले ते भजी खाऊसाठीच इलेले. तोपर्यंत पोरांनी म्हटल्याने आम्ही कबड्डी खेळतो आणि परत गेले एकदा भजी करतात थंय गेले. तर बाळूनी परसो इकडे मात्र कांद्याक बेसन लावून मालिश करत होते आणि संदीप मात्र इकडे खुर्चीर बसन कढईतला तेल कधी तापता याची वाट बघत होतो. जसं काय कढईतलं तेल तापलं तसं अगदी भजी सोडून घेतल्याने आणि जशी भजी सोडून झाली तशी सगळ्यांची नजर त्या भज्यांवर होती आणि त्या बघून सगळ्यांका अगदी भजी वगैरे वाटून घेतल्याने आणि सगळ्यांका चाय दिल्याने तशी चाय खाऊन सगळे गेले झोप.